वेलकम टू अवर चॅनल। गोकुळ अष्टमीचं फराळाचं खाऊन आणि त्याच भाज्या खाऊन खूप कंटाळा आला होता, तर म्हणलं चला आपलं गावरान स्टाईलचं पिठलं करूया। तर त्यासाठी इथे मी डाळीचं पीठ घेतलंय, कोथिंबीर, शेंगदाणे, मिरची आणि लसणाचं वाटण, कांदा चिरून घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची पानं देखील घेतलेली आहेत। तर अशा पद्धतीने बघा मी इथे डाळीचं पीठ पाणी टाकून कालवून घेणार आहे, त्याच्या विस्करच्या साहाय्याने गुठळ्या मोडून घेणार आहे। तर अशा पद्धतीने गुठळ्या मोडून घेतल्यावर पिठलं छान होतं आणि गुठळ्या होत नाही। तर गाठीचं पिठलं ज्यांना जमत नाही त्यांनी अशा पद्धतीने बघा छान इथे एखाद्या भांड्यामध्ये अशा पद्धतीने पाणी टाकून पीठ कालवून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी टाकून त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत। तर ज्यांना पिठलं करायला थोडीशी अडचण येते त्यांनी अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। तर इथे बघा मी हे व्यवस्थित पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने देखील याच्या पुन्हा एकदा गुठळ्या राहिलेल्या नाहीत ना, खालून वरून व्यवस्थित याला चांगलं हलवून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने सर्व आपलं पीठ कालवून झालेलं आहे। तर इथे आपण आता फोडणीची तयारी करून घेऊया। तर अशा पद्धतीने बघा मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यावरती तेल देखील तापायला ठेवलेलं आहे। तेल आपलं चांगल्या पद्धतीने तापल्यानंतर इथे मी मोहरी टाकून घेतली आणि मोहरी देखील छान फुटल्यानंतर इथे मी हिंग घालून घेतला। हिंग चांगला तळला गेल्यानंतर इथे मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। शेंगदाणे देखील चांगले आपल्या इथे तळले गेलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे कांदा घालून घेणार आहे। तर इथे मी कांदा घातलेला आहे, तुम्हाला जर इथे आवडत असेल तर एखादा टोमॅटो देखील तुम्ही घालू शकतात। तर अशा पद्धतीने इथे बघा मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि हे 1-2 मिनिटांसाठी चांगलं परतून घेतलेलं आहे। कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। तर हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर फोडणीमध्येच घालून घेणार आहे, यानी छान सुगंध येतो पिठल्याला आणि खातानाही खूप ते टेस्टी लागतं। तर इथे मी लसण मिरचीचं वाटण देखील टाकून घेणार आहे आणि ते इथे व्यवस्थित परतवून घेणार आहे। लसण आणि मिरची पण इथे आपण कच्चीच वाटलेली आहे, त्यामुळे तिचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे आणि हे देखील 1-2 मिनिटांसाठी चांगलं परतून झाल्यानंतर इथे मी हळद टाकून घेणार आहे। तुम्हाला जर वाटलेली मिरची आणि लसण टाकायचं नसेल तर तुम्ही लसण तुकडे करून टाकू शकतात आणि मिरचीचे तुकडे देखील इथे टाकून घेऊ शकतात आणि तेही नसेल टाकायचं तर तुम्ही इथे लाल तिखट देखील टाकू शकतात। तर अशा पद्धतीने बघा सर्व परतून घेतल्यानंतर इथे मी हळद घालून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला जितकं घट्ट किंवा पातळ पिठलं करायचं त्यानुसार आपण इथे पाणी टाकून घेणार आहोत। तर पाण्याला चांगली उकळी येण्यासाठी इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यामुळे पाण्याला लवकर उकळी येते। तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल की आपल्या कढईतल्या पाण्याला छान उकळी येत आहे। तर असं खळखळ पाणी उकळतं पाहिजे जेव्हा आपण हे कालवलेलं पीठ इथे घालणार आहोत त्यावेळेस। तर अशा पद्धतीने उकळलेल्या पाण्यामध्ये हे पीठ घातल्यावर पिठलं एकदम चवदार चविष्ट होतं आणि खाताना देखील ते खमंग लागतं। तर अशा पद्धतीने तुम्ही पिठलं नक्की ट्राय करा। पाणी उकळलेलंच पाहिजे, गार किंवा न उकळी आलेल्या पाण्यामध्ये जर तुम्ही पिठलं हे कालवलेलं पीठ टाकताल तर तुमचं पिठलं चवीला चांगलं होणार नाही। आणि जर तुम्हाला वरून देखील पाणी घालायचं असेल तर तुम्ही इथे गार पाणी घालू नका, दुसऱ्या गॅसवर तुम्ही गरम पाणी करून घाला, गरम पाणी करून घ्या आणि मग ते वरतून पिठल्यामध्ये तुम्ही घालू शकतात, पण गार पाणी घालू नका आणि गार पाण्यात हे कालवलेलं पीठ देखील टाकू नका। तर अशा पद्धतीने बघा पिठलं आपलं 10 ते 15 मिनिटं मीडियम गॅसवर आपल्याला चांगल्या पद्धतीने शिजू द्यायचं आहे। शिजल्यानंतर बघा इथे मी वरून देखील कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने सिंहगड स्टाईल आपलं गावरान पिठलं तयार आहे। तर रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा। तर अशा पद्धतीने आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे आणि रेसिपी बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटा देखील प्रेस करा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि अशा पद्धतीने हे पिठलं आपलं तयार आहे। तर मी इथे ताट सर्व करून घेणार आहे। मस्त गरमागरम पिठलं तेल टाकून घेत आहे। तर